So welcome all. We are going to conduct practical number 4, that is determination of field density using core cutter method. In this method, field density can be determined by two methods, that is core cutter method and sand replacement method. In firstly core cutter method, we use this instrument. This is core cutter with dolly. This is core cutter with this particular cap also known as dolly. Then this is rammer, and second method is by sand replacement method. But now today we are going to discuss in relation with this method only, that is determination of field density using core cutter method. For this particular thing we are using this core cutter. We burrow this core cutter into the soil sample मध्ये हा core cutter जो आहे हा पूर्णपणे फिल होईल अशा पद्धतीने या रॅमरने आपण ठोकून घेणार आहोत. हा जो रॅमर आहे याच्यावरती हा कोर कटर सॉइल मध्ये ठोकून घेतल्यानंतर डॉलीने त्याला पूर्ण फर्निश होईल अशा पद्धतीने डॉली मध्ये तो भरून घ्यायचा आहे. आणि हा सॉइल सॅम्पल जो आहे कोर कटर मध्ये कलेक्ट केलेला हा फील्ड पासून तो इथपर्यंत आपण आणणार आहोत लॅब मध्ये, इन्स्ट्रुमेंट लॅब मध्ये. त्याच्यानंतरचे जे रिडिंग्स आहेत हा कोर कटर मध्ये काय असणार आहे, सॉइल सॅम्पल, वेट सॉइल सॅम्पल, म्हणजे जो इन्सिटू सॉइल सॅम्पल आपण फील्ड मधून कलेक्ट करणार आहे तो सॉइल सॅम्पल याच्यामध्ये आणल्यानंतर आपण घ्यायचं आहे या कोर कटरचं वेट. कोर कटरचं वेट घ्यायचं आहे, वेइंग बॅलन्स आहे आपल्याकडे. या वेइंग बॅलन्स मध्ये आपण कोर कटरचं वेट घेणार आहोत. जसं की आपण लास्ट प्रॅक्टिकल मध्ये पाहिलं की बरेचसे मॉइश्चर कंटेंट रिडिंग जे आहे किंवा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे त्याच्यासाठी पण आपण वेइंग बॅलन्स यूज केलेला आहे. सो या वेइंग बॅलन्स वरती आपण वेट ऑफ सॉइल सॅम्पल इन्क्लुडिंग कोर कटर मध्ये ठेवलेला सॉइल सॅम्पल जो आहे त्याचं आपण वजन या वेइंग बॅलन्स मध्ये घेणार आहोत. त्यानंतर काय आहे तर ओनली एम्प्टी कोर कटर. Then only empty core cutter, we use the empty core cutter for the measurement of its weight. फक्त कोर कटरचं वेट किती आहे ते मेजर करायचं आहे. और प्रायर टू सॉइल सॅम्पल, सॉइल सॅम्पल घ्यायच्या आधी जरी नुसत्या कोर कटरचं वजन घेतलं तरी पण आपल्याला ते मिळणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला कोर कटरचे डायमेन्शन्स मेजर करायचे आहेत. तर कोर कटरचे डायमेन्शन्स मेजर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याचा डायमीटर, नंतर त्याचं हाईट किती आहे ती मेजर करायची आहे, डायमीटर. सो डायमीटर आणि हाईट मेजर केल्यानंतर आपल्याला त्याचा व्हॉल्यूम मिळणार आहे. तो व्हॉल्यूम कशासाठी हवा आहे आपल्याला, तर आपल्याला काढायचे आहे डेन्सिटी, फील्ड डेन्सिटी ऑफ सॉइल सॅम्पल. फील्ड डेन्सिटी ऑफ सॉइल सॅम्पलचा फॉर्म्युला काय आहे तर field density of soil sample is can be given by weight of a soil sample divided by its volume. So weight काय येणार आहे soil sample चं, weight of core cutter plus weight soil minus weight of core cutter, ते येईल आपलं mass of weight soil. आणि mass of weight soil divided with its volume. आता सॉइलचं व्हॉल्यूम कसं घेणार आहे आपण, तर कोर कटरचा व्हॉल्यूम आपण मेजर केलेला आहे त्याच्यावरून आपण इक्वल टू सॉइल व्हॉल्यूम कन्सिडर करायचा आहे. सो bulk density will be given by, आवाज येतो सगळ्यांना, हॅलो, आवाज येतो सगळ्यांना. So bulk density can be defined by using this formula, that is weight of soil sample divided by its volume. So weight of soil sample काय घ्यायचं आहे आपण, तर जो काही soil sample आपण कोर कटर मध्ये मेजर केलेला आहे त्याच्यातनं कोर कटरचा वेट ज्या वेळेला आपण मायनस करणार आहोत त्यावेळेला आपल्याला मिळणार आहे वेट ऑफ सॉइल सॅम्पल. आणि त्याचं व्हॉल्यूम करायचा कशा पद्धतीने मेजर करायचा आहे तर व्हॉल्यूम ऑफ कोर कटर, that is equivalent to the volume of soil. So we can get the weight divided by volume, we get the density. And why in the practical title we call it as field density, because जशी सॉइलची सॅम्पल आपण फील्ड मधनं कलेक्ट करणार आहे that soil sample we are going to apply, we are going to use in the experiment. So it is the field density. So we get the readings in relation with the
फील्ड डेन्सिटी ऑफ सॉइल सॅम्पल. सो याच्यामध्ये काय आहे की हा कोर कटर मधून रॅमरने ठोकलेला सॉइल सॅम्पल कलेक्ट केल्यानंतर मग अशी जसं कोर कटरच्या इन्स्ट्रुमेंट मध्ये जे आपण सॉइल कलेक्ट केलेले आहे त्या सॉइलच्या अनुषंगाने आपण हे सॅम्पल इथून कलेक्ट करून त्याचं मेजरमेंट घेतलेलं आहे आणि दॅट सॉइल सॅम्पल वी हॅव टेकन फॉर द रीडिंग. सो soil's weight divided by its volume, it will give us field density. Now field density वरून आपल्याला ड्राय डेन्सिटी कॅल्क्युलेट करायची आहे. तर field density आणि ड्राय डेन्सिटी मध्ये काय रिलेशन आहे? रिलेशनशिपच्या पहिल्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं की field density आणि ड्राय डेन्सिटी मध्ये रिलेशन असं आहे की ड्राय डेन्सिटी इज इक्वल्स टू रो डी इक्वल टू रो अपॉन 1 प्लस डब्ल्यू. डब्ल्यू म्हणजे काय आहे तर मॉइश्चर कंटेंट ऑफ सॅम्पल. So moisture content of sample. So rho d is equals to आता rho d म्हणजे dry density can be given. Here we see the formula rho d, that is dry density is equivalent to rho d is equal to rho divided by 1 plus w, that is water content. So dry density, when we calculate this bulk density, that is rho, we can get dry density here 1 upon rho upon 1 plus w. So w is the water content. आणि वॉटर कंटेंट कसं कॅल्क्युलेट करायचं आहे फर्स्ट प्रॅक्टिकल मध्ये आपण सगळ्यात पहिलं फर्स्ट प्रॅक्टिकल जे होतं त्याच्यामध्ये पाहिलं आपण की वेट ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू द वेट ऑफ सॉइल सॅम्पल की सॉलिड्स. वेट ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू सॉइल सॅम्पल की सॉलिड्स. यस, with respect to dry soils means solids. Weight of water with respect to solids, that will give us moisture content on dry basis. Moisture content on wet basis म्हणजे काय आहे की moisture content with respect to whole soil sample म्हणजे त्याच्यामध्ये void आणि पूर्ण solids हे पण असणार आहेत. पण moisture content on dry basis म्हणजे capital W can be given by weight of moisture with respect to weight of solid particles. Solids means weight of solid particles. So rho is equals to rho is equals to weight of rho म्हणजे काय bulk density. bulk density म्हणजे काय आहे weight of soil sample per unit of its volume. ते कोर कटरने आपल्याला मिळणार आहे. एकदा रो मिळाली की ड्राय डेन्सिटी ती आपण with respect to moisture content on dry basis कॅल्क्युलेट करणार आहे. रो डी इक्वल टू रो अपन 1 प्लस डब्ल्यू. सो याच्याशी रिलेटेड जो व्हिडिओ आहे करस्पॉन्डिंग व्हिडिओ दॅट आय विल शेअर यू ॲट आवर ग्रुप. सो हे प्रॅक्टिकल नॉट दॅट मच डिफिकल्ट. हे प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला फक्त एकदा पार्ट लक्षात आला पाहिजे की डिटर्मिनेशन ऑफ फील्ड डेन्सिटी युजिंग कोर कटर मेथड. समजते का सगळ्यांना? मॉइश्चरचा पार्ट आहे पण तो आता मला दोन्ही पण म्हणजे तुम्हाला मॉइश्चर फील्ड मध्ये आता जो मी कोर कटर दाखवला तुम्हाला त्या कोर कटर मध्ये आपल्याला ऍक्च्युअल फील्ड मधला सॉइल सॅम्पल आणून त्याचा वेट करायचा आहे. बट या गोष्टी प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीयेत म्हणून मी तुम्हाला फक्त इन्स्ट्रुमेंट दाखवून त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये तुम्हाला अंडरस्टँड करायचं आणि सेम प्रॅक्टिकलचा पार्ट जो आहे तो तुम्ही जर ऑफलाईन कॉलेजमध्ये ऑफलाईन आपलं प्रॅक्टिकल झालं असतं तर आपण कंडक्ट केला असतं. मग तुम्हाला ह्याची रिलेटेड लिंक जी आहे ती शेअर करून त्याच्यातनं अंडरस्टँड करून घ्यावं लागेल की हा पर्टिक्युलर सॉइल सॅम्पल साठीचा जो इन्स्ट्रुमेंट दिलेला आहे कोर कटर मी जसं तुम्हाला एक्सप्लेन करताना आता सांगितलं की हा जो कोर कटर आहे हा कोर कटर आपल्याला काय करायचा आहे की जमिनीमध्ये पूर्ण जाईल असं एक खड्डा घ्यायचा आहे छोटा जमिनीमध्ये शेतामध्ये किंवा आपल्या फील्ड लॅब जे आहे आपल्या तिथे जाऊन ह्या खड्ड्यामध्ये हे ज्या वेळेला आपण कोर कटर गाडणार आहोत जमिनीमध्ये तो अशा पद्धतीने आपण पूर्ण बरीड करणार आहे ह्याच्यामध्ये की हा हॅमर जो आहे हा हॅमर आपण याला ठोकायला यूज करणार. तो हॅमरने एकदा ठोकलं की जी सॉइल कॉम्पॅक्ट सॉइल जी असणार आहे सॉइल सॅम्पल ऍट फील्ड लेवल ती आपण ह्याच्यामध्ये कलेक्ट करणार आहे आणि त्याच्यात वरनं काय करणार आहे आपण ही डॉली लावणार आहे.
डॉली म्हणजे काय आहे, कव्हर आहे हा, की याने काय होणार आहे की स्मूथनिंग आपल्याला करता येईल. आणि ज्या वेळेला ही आपण डॉली सकट हा सॅम्पल फील्ड मधनं लॅब मध्ये आणल्यानंतर मग ही डॉली काढून ह्याचं लेवल क्लिअरन्स घेऊन आपल्याला हा कोर कटर यूज करायचा आहे. त्याच्यासाठी हा सॉइल सॅम्पल आहे. ह्याच्यामध्ये मॉइश्चर सॉइल आहे. क्वेश्चन माझ्या लक्षात आला तुला, की तुला हे विचारायचंय की ह्याच्यामध्ये सॉइल सॅम्पल वगैरे जेव्हा आपण इनपुट नाही करू शकत आहे का, पण ह्याच्यात सॉइल सॅम्पल इनपुट करूनच कंडक्ट करायचे प्रॅक्टिकल. पण दोन्ही गोष्टी सॉइल सॅम्पल कलेक्ट करणं हा 3 ते 4 मुलांचा पार्ट आहे. तुम्हाला ते सॉइल सॅम्पल जमिनीमध्ये गाडून ते कोर कटर गाडून त्याच्यामध्ये सॉइल सॅम्पल आणावं लागेल, असा विषय आहे. सेम इन केस ऑफ पिकनोमीटर प्रॅक्टिकल्स ऑल्सो. पिकनोमीटर मी तुम्हाला झूम ऍप थ्रू म्हणजे इन्स्ट्रुमेंट दाखवणार की पिकनोमीटर सगळ्या रिडिंग्स करणार. इनव्हर्स केस मध्ये जर सगळं इथं असलं असतं तर ऑफलाईन आपण कंडक्ट करणार आहोत. हे सगळं करायला निदान 2 ते 2.5 तास लागतात. फील्ड मध्ये जाणं, तो सॅम्पल कलेक्ट करणं, हे एक्सप्लेन करायला 15 ते 20 मिनिट बास आहेत. पण त्याच्याशी रिलेटेड शंका तुम्हाला काय असतील तर ते तुम्ही विचारू शकता. म्हणून हा प्रॅक्टिकलचा सेशन जो आहे तो 40 मिनिट्स पेक्षा जास्त ठेवलाय, ऑनलाईन जरी असेल तरी. म्हणजे मी रिजॉईन करा म्हणून तुम्हाला ऑप्शन सांगते. घेऊयात, पण आता ऍज पर टाइम आलो. आता तुमचं काय आहे की तुम्ही कॉलेज आल्यानंतर तुमची मिड टर्म पण लगेच येणार आहे. त्यामुळे कॉलेज आल्यानंतर जेवढे शक्य होतील तेवढे प्रॅक्टिकल आपण बॅच वाईज कंडक्ट करूयात, पण सगळेच करूयात असं मी तुम्हाला आता प्रेडिक्ट नाही करू शकत आहे. ह्याच्याशी रिलेटेड युट्यूबचे जे व्हिडिओज आहेत ते तुम्ही आता पाहून घ्या आज प्रॅक्टिकल लेवलला. मग ते आल्यानंतर तुमच्या व्हॉलेंटिअर बेसिसवरती, व्हॉलेंटिअरिंग जर तुमचं असेल तर त्या बेसिसवरती आपण कॅल्क्युलेट करूयात सगळ्या गोष्टी. एक्स्ट्रा लेक्चर्सच्या टायमिंग मध्ये वगैरे ऍडजस्ट करून आपण कॅल्क्युलेट करू शकतो. अंडरस्टँड होतंय का? पण बल्क डेन्सिटी म्हणजे काय आहे? सिम्पली आपण बल्क डेन्सिटी जी पाहिली थेअरीमध्ये, तर बल्क डेन्सिटी म्हणजे काय? मास ऑफ सॉइल सॅम्पल पर युनिट ऑफ इट्स व्हॉल्यूम. इट गिव्स इज बल्क डेन्सिटी. आणि ड्राय डेन्सिटी म्हणजे काय? इनव्हर्स मध्ये मास ऑफ सॉइल सॅम्पल पर युनिट ऑफ इट्स ड्राय व्हॉल्यूम. म्हणजे जे काही सॉलिड पार्टिकल्स आहेत त्याच्या विथ रिस्पेक्ट टू जो व्हॉल्यूम येणार आहे त्या व्हॉल्यूमशी कम्पेअर करता जे वेट आहे त्याला म्हणायचं आहे ड्राय युनिट वेट. मग त्याच्यासाठी आपण बल्क डेन्सिटी ऍट फील्ड लेवल, फील्ड डेन्सिटी यूज करून वॉटर कंटेंट तर माहित असेल विथ रिस्पेक्ट टू ऑन बेसिस ऑफ ड्राय बेसिस. So rho d is equals to rho upon 1 plus W. This formula. Rho d is equals to rho upon 1 plus W. So here we get the readings. So in other manual also we have the respective readings of this field density, determination of field density and dry unit weight by using core cutter method. कोर कटरची मी तुम्हाला इन्स्ट्रुमेंट दाखवलं, त्याचं हे ऑन फील्ड स्केच आहे आणि त्या स्केचच्या विथ रिस्पेक्टिव्ह फॉर्म मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशनचा पार्ट पण घ्यायचा आहे. So this is your practical number 4. And we can also see the practical number 5 in relation with the same by sand replacement method. Sand replacement method साठी जसं जो टूल आहे तो this one, sand replacement method चा. आपण नेक्स्ट प्रॅक्टिकलला पाहूयात sand replacement method. So this is core cutter method. Core cutter for using for field density. डाउट्स आहेत का कुणाला काही?